शेती किंवा निगा न करता निसर्गातच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वे करून जंगलात, शेतांच्या बांधांवर माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात. त्यामुळे या वनस्पतीमध्ये खजिने, महत्वाची मूलद्रव्ये व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्या आवर्जून खाल्ल्या जातात. जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात. ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असून त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीतही कायम असून या वनस्पती त्यांच्या दैनंदिन खाद्यान्नातील अविभाज्य घटक आहेत. पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेली दर्दी त्या आवर्जून खरेदी करतात. प्रेमाने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरू झाला की या रानभाज्या रानमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रिय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही, अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच होय. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्यांविषयी ओळख आणि माहिती व्हावी याकरिता रानभाज्यांची ओळख आणि संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. भारतात सुमारे 427 आदिवासी जमाती आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात कोरकू, गोंड, भिल्ल, महादेव कोळी, वारली अशा 47 जमाती आहेत. जगभरात वनस्पतींच्या 32,83,000 प्रजाती असून भारतीय आदिवासी 1530 पेक्षा अधिक वनस्पती त्यांच्या दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरतात. यात 145 कंद, 521 हिरव्या भाज्या, 101 फुलभाज्या, 647 फळभाज्या, 118 बियाण्यांच्या व सुक्यामेव्याच्या प्रजाती आहेत. कोरकू, कोळी, गोंड, गोवारी, धिवर या आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यान्नात सुमारे 25 रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे माहिती आहे. ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होतात. वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे. या वनस्पतीपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान करतात, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुडलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. या गावातील तरुणांनाही या वनस्पतीचे महत्त्व आणि पूर्ण ज्ञान आहे. या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थ बनवतात. भाज्यांचा रसा तयार करण्यापासून तर उकळून भाजून वरण, भजी आदी खाद्यान्न यापासून तयार केले जाते. सुमारे 14 वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवरही औषध म्हणून वापरले जाते. तर काही वनस्पती गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त ठरल्या जातात. नितीन दुर्बोडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा.